नमस्कार मित्रांनो, जीएस गिअर शिफ्टरमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपल्याजवळ आहे महिंद्राची जी ओजी थार, ज्या थारला आज सगळी लोक एका वेगळ्या नजरेने बघतात आणि जी एकदम रिलायबल आणि 4x4 जी ऑफरोड पद्धत जी चालू केली ती म्हणजे थारनं चालू केली। म्हणजे आत्ता जसं थार रॉक्स आहेत, 3 डोअर थार आहे, तसेच ही थारनं सुरुवात केलेली त्या थार DI या थारचं मॉडेल आहे, जी की फर्स्ट जनरेशन आहे थारची। या थारमध्ये आपल्याला 2.5 लिटरचं डिझेल इंजन बघायला मिळते। पॉवर प्रोड्यूस करते 63 bhp आणि 182 Nm चा टॉर्क प्रोड्यूस करणारी ही थार आहे। 4 व्हील ड्राईव्हमध्ये ही कार आहे। जसे की मित्रांनो, ही थार 2010 मध्ये लॉन्च झालेली थार आहे आणि हिला सगळ्यात पहिला 3 डोअर येत होते। म्हणजे थारची जी सेकंड थर्ड जनरेशन पण आहे त्याला पण 3 डोअर यायचे, पण आता महिंद्राने त्यांचे थार रॉक्स लॉन्च केले। पण आपल्याला इथं बघायला मिळतात ड्रायव्हर, को ड्रायव्हर सीट आणि पाठीमागं सुद्धा आपल्याला इथं बसायला जागा म्हणजे खूप स्पेस आहे। थारच्या साईड प्रोफाईलमध्ये जर तुम्ही नजर फिरवली तर आपल्याला पूर्ण लॉंग अशी ही कार बघायला मिळते, जी की एकदम ॲग्रेसिव्ह लुकसोबत आहे। आणि हे जे अलॉय व्हील्स आहेत, हे जे टायर्स आहेत ते 16 इंचचे टायर्स आहेत, जे की ऑफरोडसाठी त्यावेळी 2010 साली एकदम रिलायबल असे होते। जर आपण ह्या कारच्या ब्रेक्सबद्दल बोलायला गेलं, कारण ऑफरोडमध्ये ब्रेकसुद्धा खूप मॅटर करतात। या आपल्याला फ्रंट टायरमध्ये आपल्याला डिस्क ब्रेक अवेलेबल आहेत आणि रिअरचे जे टायर्स आहेत त्यामध्ये आपल्याला ड्रम ब्रेक अवेलेबल आहेत। आणि आपल्याला इथं सॉफ्ट टॉप बघायला मिळतो, जे की फर्स्ट जनरेशनची ही थार आहे, त्यामुळे सॉफ्ट टॉप आपल्याला इथं बघायला मिळतो। आणि हे या थारची रिअर प्रोफाईल आहे, तुम्ही जसं बघू शकता रिअल प्रोफाईलला इथं सुद्धा डोअर आहे आणि इथं आपण स्टेपनीसुद्धा ॲडजस्ट करू शकतो अवेलेबल आहे, जे की या थारचं थर्ड डोअर आहे। हे आपण थर्ड डोअर ओपन केलं की आपल्याला इथं वरती जायला सुद्धा फूट स्टेपर आहे आणि इथून आपण चढून असं वरती जाऊ शकतो। आणि इथं एकूण 6 लोक बसू शकतात जर आपण ॲडजस्ट केली तर। इथं 2, इथं 2 आणि इथं 2, म्हणजे एकूण स्पेस 6 लोकांसाठी या थारमध्ये अवेलेबल आहे। जसं की तुम्ही हेडरूम बघू शकता, मी पूर्ण वरती माझं हेड इथं टेकलं आहे, एवढं हेडरूम नाही आहे। पण ही जी थार मोस्टली डिझाईन केली ती ऑफरोड कॅपेबिलिटीजसाठी आणि ऑफरोड जी लोक करतात ऑफरोडिंग त्यांच्यासाठी ही थार होती। जसं की तुम्ही लेगरूम पण जास्त आहे, जास्त म्हणजे खूपच आहे लेगरूम। जसं की आपण रिअर साईडमध्ये म्हणजे जी पॅसेंजर सीट आहे तिथून गाडीचा लुक काय असा येतोय। गाडीचा डॅशबोर्ड पूर्ण रगेट टाईप आहे, जसं की ऑफरोड कार्समध्ये जो रगेटनेस असतोय तो पूर्ण रगेटनेस आहे आणि फील एकदम ऑफरोडिंगचा येतो या कारमध्ये बसल्यावर। जसं की मित्रांनो, तुम्ही हे पूर्ण डॅशबोर्ड बघू शकता, पूर्ण रगेडनेस डॅशबोर्डमध्ये आहे आणि इथं आपल्याला ग्लो बॉक्सचा ॲक्सेस मिळतोय आणि हे हेडलाईटचे ॲडजस्टमेंट आहे। आणि इथं मित्रांनो आपल्या पूर्ण स्टेरिओचा विषय केला आहे, ज्याची म्हणजे माझ्याही मित्राचीच गाडी आहे, त्यामुळे त्यानं इथं त्याला स्टेरिओ पाहिजे म्हणून त्यानं बसून घेतला आहे आणि पाठीमागे त्याचा स्पीकरसुद्धा आहे। जसे की तुम्ही या कारमध्ये बघू शकताय, हे स्टेअरिंगमध्ये सुद्धा रगडनेसचा फील येतोय आणि इथं खाली आपले सगळे पेडल्स आहेत। हा जो गिअरबॉक्स आहे तो 5 स्पीड ट्रान्समिशनचा गिअरबॉक्स आहे, जे की एकदम पॉवरफुल असा गिअरबॉक्स आहे। मित्रांनो, तुम्ही इथं नजर फिरवली तर आपल्याला इथं 2 सनवायझरसुद्धा अवेलेबल आहेत। आणि जर तुम्ही हे लॉक आणि ते लॉक जर काढला तर ह्याची जी विंडशील्ड आहे, हे पूर्ण जी काच आहे ती पूर्ण आपण काढू शकतो, म्हणजे की हे पूर्ण साईड खाली होते आणि आपण पूर्ण ऑफरोडचा मजा घेऊ शकतो। RVM आहे, जो की ऑटो डिमिंग नाही, म्हणजे 2010 सालची कार आहे म्हणल्यावर त्याप्रमाणे RVM ना ते ऑटो डिमिंग आहे, ते एकदम साधा असा RVM आहे। जसं की मित्रांनो तुम्ही बघू शकताय, या कारमध्ये आपल्याला हॅलोजन हेडलॅम्प्स बघायला मिळतात। 2010ची कार आहे, त्यामुळं त्यावेळी जे ट्रेंडिंगला हेडलाईट्स होते ते म्हणजे हॅलोजन हेडलॅम्प्स आहेत। आणि तुम्ही जर ग्रिल बघितला तर पूर्ण इथं हे मेश अवेलेबल आहे, हे आयशा ह्याला काय म्हणायचं। आणि जर तुम्ही या कारचं बंपर बघितला तर एकदम मजबूत असं हे बंपर आहे, जरी माणसं बसलीत त्यावर तरी बंपरला काय होणार नाही असं हे बंपर आहे। ऑफरोडिंग कार्समध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी असते ते म्हणजे ग्राउंड क्लिअरन्स असतो आणि तोच या कारमध्ये जो ग्राउंड क्लिअरन्स आहे 187 mm चा ग्राउंड क्लिअरन्स आहे। जर आपण 2010च्या वाटेने चाललो तर 187 mm ग्राउंड क्लिअरन्स फक्त थार आणि मोजक्याच गाड्यांमध्ये येत होता।
ऑफरोडमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कम्फर्ट पण माणसाला पाहिजे आणि त्याच कम्फर्टसाठी या कारमध्ये आपल्याला लिप स्प्रिंग विथ शॉक ॲब्झॉर्बर फ्रंटला आणि रिअरला दोन्ही साईडला बघायला मिळतात, जे की कम्फर्टनेसचं काम करतात आतल्या पॅसेंजरसाठी. कारमध्ये जी फ्यूल लीड आहे ती आपल्याला इथं बघायला मिळते. इथून आपण डिझेल भरू शकतो आहे आणि या कारची जी टँक कॅपॅसिटी आहे ती 60 लिटरची आहे.